भाजपला महाराष्ट्राचा चेहरा जो आहे तो केवळ देवेंद्र फडणवीसच आहेत. ते आता फार बदललाय अशातला प्रकार नाहीये, पण त्याला कुठेतरी एक जो सेटबॅक आहे तो निश्चित बसलेला आहे. शरद पवार वर्सेस देवेंद्र फडणवीस हे परसेप्शन ऑप्टिक्स जे आहे ते ह्याच्या पुढेही सुरू राहील. खासदारांनाही जाणीव आहे की एक बाजू निवडली नाही, विशेषतः आता ज्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले आहेत ती बाजू निवडली नाही तर आपला ह्याच्या पुढे टिकाव लागणं अवघड आहे. जे आदित्य ठाकरे जे काल बोलता बोलता म्हटले की हेच तुम्ही 2.5 वर्षांपूर्वी आमचं ऐकलं असतं तर आज कदाचित चित्र वेगळं असलं असतं, हा मुद्दाच नव्हता. कारण बॅक टू आवर टॉपिक ऑफ डिस्कशन की हे सगळं जर आता घडलंय पण येथून पुढचा मार्ग म्हणाला तसं तुम्ही खूप वेगवेगळ्या शक्यतांचा आहे. पहिली शक्यता अशी येते की हे सगळं मुंबई महापालिकेचा एम करून चालू आहे. तुम्ही मुंबईत काम करता, रिपोर्टिंग करता, तर तुम्हाला काय वाटतं आता मुंबई महापालिकेत येणाऱ्या कालावधीत किंवा मुंबईत या सगळ्या सत्तांतरणाचा काय परिणाम होईल? फक्त मुंबईत असं नाही, सगळ्यात ज्या लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत, ठाणे आहे, मुंबई आहे, बाकीच्या लोकल लेवल इलेक्शन्स आहेत, ह्या सगळ्यावर ह्याचा परिणाम होईल. कारण गणित बदलतील निश्चित. जी अचानक एखाद्या पक्षाची स्ट्रेंथ होती, आणि मुंबई विशेषतः का महत्वाची आहे, कारण मुंबईत सेनेचा जीव अडकलाय असं म्हटलं जातं. म्हणजे जशी ती राक्षसाची गोष्ट आहे की त्या पक्षात जीव अडकलेला आहे, तसं आपण म्हणू शकतो सेनेच्या बाबतीत की बीएमसी ही सेनेसाठी नेहमीच प्रायोरिटी असलेली आहे. आणि त्यासाठी म्हणून हा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नाही. ती जी पोकळी निर्माण झाली आहे त्याच्यात दुसरे कुठले पक्ष, विशेषतः मनसे काही करू शकेल का, ह्याच्याही बद्दल बऱ्यापैकी आता स्पेक्युलेशन सुरू झालेले आहेत. पण हे सगळं केलं हे लोकल बॉडी इलेक्शन डोळ्यांसमोर ठेवून केलं गेलं असं मला वाटत नाही. कारण डाव ऑब्व्हियसली खूप मोठा आहे आणि लोकल बॉडीज पेक्षाही 2024 हे जास्त मोठं ध्येय आहे. त्या दृष्टीने म्हणजे एकाच दगडात सगळे पक्षी मारले गेले तर ते कुणाला नको आहेत. त्यामुळे अशा एखाद्या टायमिंगला हे झालं असणं की ज्याच्यामुळे तुम्हाला लोकल बॉडीमध्ये, पण लोकल बॉडीची निदान भाजपची तयारी गेले 1.5 वर्ष निश्चित सुरू आहे. त्यांचे प्लॅन ए प्लॅन बी बऱ्यापैकी सुरू आहेत, त्या ट्रॅकवर बऱ्यापैकी काम सुरू आहे. म्हणजे अचानक हे झालं म्हणून पक्षाचं आता ग्राउंड लेवल पासूनचं काम बदलेल का, तर तसं भाजपबद्दल निश्चित होणार नाही. पण सेनेसाठी खरं तर खडतर आहे. कारण की जे कोणी गेलेत, आता यशवंत जाधवांची बायको गेली, किंवा हे सगळे जे सेनेचे खंदी माणसं होती तशी त्या त्या एरियातली, त्यामुळे कशा प्रकारचा फटका बसेल, उद्धव ठाकरेंना सिंपथी वेव मिळेल का की ही एवढी मोठी माणसं सोडून गेली आणि आता म्हणजे ते खचल्यासारखे दिसतातच आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचा चेहरा बघता तुम्हाला कळतं की ते खचलेत, आणि तरीही त्याच्यातून बाहेर पडून ते सेना भवनात येत आहेत, मीटिंग्स घेत आहेत. त्याच्यातून त्यांना ती सिंपथी वेव मिळू शकेल का, त्यातून सेना निदान मुंबईत उभी राहू शकेल का, म्हणजे अवघड आहे हे दिसतच आहे. पण ती लढाई मुख्यत्वे सेनेची अंतर्गत जी आहे त्याच्यातून स्पेस निर्माण होऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती भरायचा प्रयत्न भाजप नक्की करणार आहे, हे तितकंच खरं आहे. भाजपला या सगळ्यातनं नक्की काय काय मिळालंय? म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदेसारखा शहरी पण मराठा समाजातून येणारा मुख्यमंत्री दिला, शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केलं, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावरती थांबावं लागलं. 2024 लोकसभा हे टार्गेट तर सगळेच जण बोलतात, पण याच्याशिवाय भाजपनं या सगळ्या खेळातनं काय काय साधलंय असं तुम्हाला वाटतं? काय काय साधलं हे जसं आहे तसं काय काय बाधलं हेही बघायला पाहिजे विनायकजी. कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत, म्हणजे निदान 2019 पर्यंत ज्या प्रकारची घोडदौड देवेंद्र फडणवीसांची सुरू होती, आणि असं वाटत होतं की भाजपला महाराष्ट्राचा चेहरा जो आहे तो केवळ देवेंद्र फडणवीसच आहेत, ते आता फार बदललाय अशातला प्रकार नाहीये. पण त्याला कुठेतरी एक जो सेटबॅक आहे तो निश्चित बसलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री राहिलेला माणूस आता उपमुख्यमंत्री पदावर येतो, ह्याला जातीय राजकारणाची किनार आहे. भाजपनी एकनाथ शिंदेनाच त्या जागेवर का बसवलं, त्याच्यातून जातीय राजकारणाला मिळणारं वळण कसं असणार आहे,
हे जसं आपण बघतोय तसंच भाजपला सत्ता मिळाली, सत्तेत बसायला मिळालं, 105 तरी त्यांचे आहेत, 115 ते म्हणतायत की आमच्या बरोबर आहेत. त्याच्यातून सगळी मोठमोठी खाती त्यांच्याकडे जातील ह्याच्याविषयी वाद नाही. त्याच्यातून त्यांना पुढची 2 वर्ष स्वतःचा पक्ष कसा एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये काम करून स्वतःला कन्सॉलिडेट करू शकतो हे दाखवता येईल, हेही मान्य. पण आत्ताच्या घडीला भाजपच्या कार्यकर्त्याचं जे थोडंफार खच्चीकरण झालेलं आहे तेही नाकारता येत नाही. कारण गेली 2.5 वर्ष भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा नेता स्वतःला हेच सांगत होता की ही सत्ता आली नाही कारण की जनतेचं मॅन्डेट असूनही, आम्ही सगळ्यात मोठा पक्ष असूनही ह्या तिघांनी रडीचा डाव केला. आता तुमचा सगळ्यात मोठा पक्ष होता, तुमची अपेक्षा होती की मोठा पक्ष असल्यावर, आणि तो नॉन कॉम्प्रोमाइजेबल इश्यूच होता. म्हणजे ज्या वेळेला बिहारमध्ये भाजपनी आपलं इक्वेशन बदललं त्याही वेळेला भाजपनी हे खूप क्लिअर केलं की हे एक्सेप्शन आहे, हा रूल नाहीये, आणि आम्ही बिहारमध्ये हे केलं म्हणून आम्ही दुसरीकडे कुठेही हे करणार नाही, आणि महाराष्ट्रात तर त्याहूनही करणार नाही. म्हणजे आदित्य ठाकरे जे काल बोलता बोलता म्हटले की हेच तुम्ही 2.5 वर्षांपूर्वी आमचं ऐकलं असतं तर आज कदाचित चित्र वेगळं असलं असतं, हा मुद्दाच नव्हता. कारण आतापर्यंत म्हणजे ही बाजी जी पलटली तेव्हापर्यंत, परवापर्यंतही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या मनात हेच होतं की भाजपचा मुख्यमंत्री, आणि भाजपचा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि देवेंद्र फडणवीस ज्या क्षणी प्रेस घेऊन सांगतात की मी बाहेर बसेल आणि पुढच्या अर्ध्या तासात गणितं बदलतात, त्या क्षणी खच्चीकरण पक्षाचं होतच ना. म्हणजे तर पक्ष मग कसा डिसिप्लिन बेस आहे, मग कसं नेते जे सांगतील त्याच्यावर आम्ही चालू वगैरे, हे सगळं पुढे येतं, बरोबर आहे. पण ज्या प्रकारे सत्ता साधली त्या प्रकारे थोडस एक सेन्स लॉस ऑफ डिरेक्शन हे जे झालं, थोडासा संभ्रम आहे. खूप ठिकाणी अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस दिल्ली त्यांची सेंटरची अम्बिशन आहे असं म्हटलं जातं, आणि त्यामुळं मग त्यांना इथंच थांबवण्यासाठीचे हे प्रयोग आहेत. दिल्ली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही पूर्ण सख्य नाही का, अशाही चर्चा झाल्या. आमच्यासारखे लोक ती फक्त ऐकतायत वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुम्ही मुंबईत आहात आणि मला विशेष करून तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही एका राष्ट्रीय इंग्लिश वृत्तवाहिनीशी असोसिएट असल्यामुळं तुम्हाला दिल्लीतनं महाराष्ट्र कसा बघितला जातो, कारण त्यांच्यासाठी शेवटी ते एक राज्य आहे, ह्याचाही काही अंदाज येत असेल. हा जो फॅक्टर सातत्यानं बोलला जातोय, देवेंद्र फडणवीस भाजप दिल्ली, याच्याकडे तुम्ही कसं बघता, दिल्ली कशी बघते असं तुम्हाला वाटतं? देवेंद्र फडणवीस निश्चितच भाजपमध्ये एक अत्यंत कार्यक्षम, चाणाक्ष आणि यंग आणि चांगलं नेतृत्व म्हणून मानलं जातं, ज्याला संघाचाही सपोर्ट आहे, हे तितकंच खरं आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आपण जर का आतापर्यंत भाजपचा इतिहास बघितला तर महाराष्ट्रातले कितीही केपेबल नेते असले तरी त्यांची दिल्लीवारी काही सोपी झालेली नाहीये, हे आपण अनुभवाने बघितलेलं आहे. म्हणजे आपण त्याची वेगवेगळी उदाहरणंही आहेत. त्याच प्रकारे फडणवीसांचा प्रवास होईल का हे सांगणं आता थोडं अवघड आहे, कारण जवळपास 2.5-3 वर्षांपूर्वी हे खूप स्ट्रॉंगली येत होतं की आता काही महिन्यांचा प्रश्न आहे आणि फडणवीस दिल्लीला जातील. एवढंच नाही तर कुठलं खातं हँडल करतील ह्याच्याही बद्दल बऱ्यापैकी बोलणं झालं होतं. पण आता ज्या प्रकारे गोष्टी होत आहेत किंवा एकंदरीतच दिल्लीहून महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनातून हा प्रवास तितकासा सोपा असेल असं मला वाटत नाही. इनफॅक्ट इवन राज्यात हा प्रवास आता तितकासा सोपा राहणार नाही असं मला वाटतं. कारण ज्या क्षणी भाजपचे उच्च नेते दिल्लीत बसून ठरवतात की एक मराठा मुख्यमंत्री करायचा, त्या क्षणी तुम्ही महाराष्ट्रातलं जे प्रस्थापित राजकारण आहे त्या पायंडाला अनुसरून तुम्हीही वागाल अशी एक ग्वाही देत आहे. म्हणजे मोदी लाट आहे आणि म्हणून ज्या कुठल्या जातीचा असेल त्या जातीचा मुख्यमंत्री करू, हे जे होतं आधी की दॅट वॉज अगेन अन ऑडॅसिटी, पण ती केली भाजपने आणि ती चालली 5 वर्ष. पण आता ती ऑडॅसिटी भाजपने दाखवलेली नाहीये.
आणि ह्यातही बरेच संकेत आहेत असं मला वाटतं. या उत्तरातनं ज्याचा इनडायरेक्ट थोडासा संकेत दिला जातोय किंवा दुसरी एक व्यक्ती की जिची या सगळ्या राजकारणात चर्चा व्हायला हवी ती म्हणजे शरद पवार. यावेळेला शरद पवार फारसे ऍक्टिव्ह दिसले नाहीत सगळ्या ह्याच्यामध्ये. पण एकूणातच देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असं एक परसेप्शन बॅटल गेले कित्येक वर्ष, विशेषतः 2018 पासून आजपर्यंत चालू आहे. तर या परसेप्शन बॅटलचं काय झालंय, या सगळ्या राजकारणात शरद पवार आता कुठं आहेत आणि शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे परसेप्शन बॅटल कुठल्या दिशेला जातंय असं तुम्हाला वाटतं? शरद पवार ह्या सगळ्यात खूपच अनयुजली शांत होते असं आम्हा बऱ्यापैकी पत्रकारांचं मत आहे. म्हणजे किती त्यांनी म्हटलं की हा सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, कितीही बॅकडोर गोष्टी सुचवल्या असतील की लेजिस्लेटिव्ह फ्लोअरवर तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी करा, म्हणजे ज्या क्षणी एकनाथ शिंदे गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच सेनेने त्यांना लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर गटनेता या पदावरून काढलं आणि ते पत्र लगेचच बदलून घेतलं वगैरे. हे सगळं सेनेला सुचेल असं वाटलं नाही आणि त्यामुळे असं वाटलं की बॅकडोर कन्सल्टेशन जे आहेत ते बऱ्यापैकी सुरू आहेत. ते आपण बघितलं की उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून परावृत्त करणे ह्याच्या इथपर्यंतही शरद पवारांचा रोल होता, पण तो खूप लिमिटेड होता. त्यांनी खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं नाही, कारण त्यांनाही लक्षात आलं होतं की ही जी अंतर्गत खदखद आहे ही त्यांच्या इंटरफिअरन्सनी म्हणा किंवा त्यांच्या मध्यस्थीने म्हणा ह्या स्टेजला सुटेल आणि त्याचा काही चांगला परिणाम होईल. कारण जर का खदखदच राष्ट्रवादी विरुद्ध आणि मग सगळे सोडून गेलेत आणि त्यात परत शरद पवारच बोलतायत असं म्हटलं तर तेही काही म्हणजे त्याचाही जो ऑप्टिक्स आहे तो बरोबर गेला नसता. त्यामुळे शरद पवार या वेळेला डिस्टंट दिसले. म्हणजे तितकं सरकार पडतंय आणि मागच्या वेळेला ज्या हिरिरीने त्यांनी सगळी चक्र फिरवली आणि सरकार स्थापना घडवून आणली तशा प्रकारे त्यांचा ह्या वेळेला रोल नव्हता, हे तितकंच खरं आहे. परसेप्शन बॅटलमध्ये जर का तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की शरद पवार वर्सेस देवेंद्र फडणवीस हे परसेप्शन ऑप्टिक्स जे आहे ते ह्याच्या पुढेही सुरू राहील. कारण जो वोटर आहे तोही तशा दोन ह्याच्यातच विभागला गेलेला आहे. वोटर्सच्या दृष्टीनेही एक कट्टर पवार समर्थक, पवार जे म्हणतील ते, आणि पवारांच्या विरोधात जो उठेल ते कसं चुकीचं आहे. आणि तसंच फडणवीसांचाही जो वोटर बेस आहे, भाजपचा जो वोटर बेस आहे, ज्यांना महाराष्ट्रात फडणवीसांचं बऱ्यापैकी फॉलोईंग आहे, तेही बऱ्यापैकी तितकेच कट्टर आहेत. आणि ते आपण ऑप्टिक्स मध्ये बघितलंय. म्हणजे कितीतरी वेळा शरद पवारांनी सरळ सरळ वार फडणवीसांवर केलेत, फडणवीसांनी ते तसेच उलटून लावलेत किंवा स्वतःही केलेले आहेत. त्यामुळे ते ऑप्टिक्स बॅटल बदलेल किंवा ते एकदमच आता अचानक सगळं शांत होईल असं नाही वाटत मला. हे बॅकग्राऊंडला हळूहळू हळूहळू ते सुरूच राहील, कारण त्याला वोटर ऑब्लिगेशन पण आहे थोडंफार की अशा प्रकारचं एक परसेप्शन पवारांनाही स्वतःचं, पक्षाचं, ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या राजकारणाचं ठेवायचं आहे. तशाच प्रकारचं पॉलिटिकल कंपल्शन फडणवीसांनाही आहे. आणि तो स्वतःचा वोटर बेस जपण्यासाठी म्हणून त्या प्रकारचे पॉलिटिकल पोझिशनिंग ज्या ज्या क्षणी होतील त्या त्या क्षणी हा वाद पेटतच राहील आणि त्यात काही लेट ऑफ होईल असं मला नाही वाटत. पण या सगळ्यामध्ये शिवसेनेत जे काही झालंय त्याचा फायदा येणाऱ्या काळात ग्राउंडवरती राष्ट्रवादीला होईल असं वाटतं का? याचं कारण जे शिवसेनेचे आमदार फुटलेत ते बरेचसे ग्रामीण भागातले आहेत. त्याच्यात शहरी ग्रामीण अशी एक दरी आहे. राष्ट्रवादी पुन्हा ग्रामीण भागातला प्रश्न आहे. ते असं थेटच म्हणायचे की आमची थेट लढत राष्ट्रवादी बरोबर होती. सो खरं तर या सगळ्याचा इनडायरेक्ट लाभार्थी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात राहू शकतो. मी ह्याचे दोन प्रकारे मला ह्याचे उत्तर द्यायला ह्याला आवडेल. एक तर म्हणजे नॅशनलच्या पर्स्पेक्टिव्हनी जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या राज्याकडे बघता तेव्हा त्याची पोझिशन काय असते हा एक मुद्दा झाला. तर तशा प्रकारे जर का बघायचं म्हटलं तर आता भारताचं जे राजकारण आहे ते काही द्विपक्षीय राजकारण नाहीये. म्हणजे किती म्हटलं तरी आपण दोन मोठे राजकीय पक्ष आहेत ते नव्हतंच कधी, पण दोन मोठे राजकीय पक्ष आहेत आणि
जो विपक्ष आहे तो इतका कमकुवत आहे की त्याची जी स्पेस क्रिएट झालेली आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या रिजनल शक्ती भरून काढतायत हे आपण बघतोय. आणि त्यामुळे रिजनल पक्षांसाठीची जी स्पेस आहे ती आत्ताच्या क्षणाला खूप जास्त आहे. ती स्पेस सेनेच्या या पडझडीमुळे सेनेची कमी झालीये किंवा हुकलीये असंही मानायला हरकत नाही. कारण सेनेची स्वतःची ताकद म्हणजे जो पक्ष स्वतःच्या ताकदीवर 56 आमदार निवडून आणतो, ज्याचे 15च्या वरती एमपीज आहेत, ज्याचा बऱ्यापैकी प्रेझेन्स आहे राज्यातही. म्हणजे खरं तर एकीकडे आपण जर का एनसीपीला राष्ट्रवादीला बघितलं तर राष्ट्रवादीत शरद पवार हे स्वतः राष्ट्रीय लेवलचे खूप मोठे नेते समजले जातात. देशात त्यांना मान आहे. रिजनल पक्षांची मोठ बांधण्याची जेव्हा वेळ येते किंवा सगळ्यांचीच एकत्र मोठ बांधण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जी काही निवडक नावं असतात जी सगळ्यांना एकत्र घेऊन येऊ शकतात असं वाटतं, त्यात शरद पवारांचं नाव अग्रक्रमी आहे. हे तितकंच खरं असलं तरी राष्ट्रवादी एक पक्ष म्हणून तितका मोठा झालेला आपण बघितलेला नाहीये वर्षानुवर्ष. म्हणजे सेनेची शक्ती राष्ट्रवादीपेक्षा कंपॅरिझननी आपण महाराष्ट्रातही जास्त पाहिलेली आहे. ती जी स्पेस जी वॉइड निर्माण झालेली आहे ती वॉइड राजकारणात कधी ती वॉइड राहत नाही. कुणी ना कुणी येऊन ते पटकन भरून काढतं. आता त्यात ती वॉइड राष्ट्रवादी भरून काढेल का? शक्यता आहे. कारण नंबर 2चा रिजनल पक्ष आहे. सेनेनंतरची त्यांच्याकडे जास्त कपॅसिटी आहे. पण ही स्पेस दुसरं कुणी सीज करायचा प्रयत्न करेल का? तर तेही नाकारता येत नाही. कारण राष्ट्रवादीचा वोटर बेस आपण किती ढोबळमानाने ग्रामीण म्हणा, पण जो हिंदुत्व मांडणारा किंवा ज्या प्रकारचा वोटर बेस सेनेचा आहे तोच वोटर बेस राष्ट्रवादीचा नाहीये. आणि त्यामुळे इट इज नॉट अ नॅचरल कॉरॉलरी की आता हे गेले त्यामुळे ही मतं ह्यांना मिळाली, असं तितकं सोपं नाहीये. ते नॅचरल प्रोसेस नाहीये. ती स्पेस एकीकडे भाजप स्वतः सीज करायचा प्रयत्न करेल, कारण की आता तर भाजपकडे ही सगळी लोक आलेली आहेत. ही ह्यातली अशीही काही होती की ज्यांची स्वतः भाजपने एकेकाळी तिकीट कापण्याचाही प्रयत्न केला होता. पण दे आर स्टील नॅचरल करोलरीज. म्हणजे तुम्ही ग्राउंडवर जेव्हा उतरता तेव्हा तुम्ही सांगू शकता की आमच्या दोघांचे विचार एक आहेत, आम्ही दोघे नेहमी एकत्र राहिलेलो आहोत. आणि त्यामुळे ती स्पेस सीज करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. सेनेची जी स्पेस आता वॉइड निर्माण झालेली दिसतीये ती तितक्या नैसर्गिकरित्या राष्ट्रवादीकडे जाईल असं मला वाटत नाही. त्याला स्ट्रेंथ मिळेल म्हणजे त्याच्यातून जो दुसरा रुरल मध्येच म्हणा पण जो वोटर बेस आहे राष्ट्रवादीचा तो ते स्ट्रेंथन करू बघतील. 2.5 वर्ष त्यांनी तो प्रयत्नही केलेला आहे. पण ह्याच्यात प्रश्न आता असा विचारला जातोय की मनसे उदयाला येईल का किंवा आम आदमी पार्टी ह्याच्याकडे सिरियसली बघेल का? टू प्रीमॅच्युअर आणि आता त्यांची तेवढी शक्ती आहे असं वाटत नाही. पण रिजनलची आता ह्या क्षणी एक खूप मोठी पोकळी निश्चित निर्माण झालेली आहे. हे सगळं 2024 साठी होतंय असं आपण म्हणतोय, सगळीच जण म्हणतात. पण याच्यात जे शिवसेनेचे एमपी आहेत त्यांची भूमिका अजून पुरेशी स्पष्ट होताना दिसत नाही. आज एक मुंबईतल्या खासदारांचं पत्र आलंय की द्रौपदी मुर्मू यांना आपण समर्थन द्यावं किंवा ज्या प्रकारे आमदार केले त्यांच्याबरोबर किती खासदार जाणार हे कळत नाहीये. किंबहुना असं म्हणतात की शिवसेनेच्या खासदारांना जास्त भाजपची नरेंद्र मोदींच्या प्रतिमेची आणि हिंदुत्वाची गरज आहे येणाऱ्या कालावधीत. तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने शिवसेना, शिवसेनेचे खासदार, त्यांचं भवितव्य यांच्याकडे आपण कसं बघतो? अनिश्चित आहे. कारण हे कुणीच नाकारू शकत नाही की 2019 मध्ये जी मोदी लाट होती त्याचा फायदा सेनेच्या खासदारांना खूप जास्त झाला. म्हणजे अशा अनेको कॉन्स्टिट्युएन्सीज होत्या की जिथे भाजपच्या नावावर म्हणजे भाजपचे जे वोटर्स होते त्यांनी सेनेच्या कॅन्डिडेटला मतं दिली, कारण की भाजपने तिथे स्वतःचा कॅन्डिडेट दिला नाही युती असल्यामुळे. त्यामुळे ही त्यांच्यासाठीची लढाई सगळ्यात जास्त अवघड आहे. आणि 2024 लक्षात घेता आपण जसं ऐकलंय की खदखद जी आहे ती आता ह्याच्या बाबतीत एमएलएच्या बाबतीत तर ग्राउंड लेवलचं कामच आहे आणि ते व्हायलाच पाहिजे वगैरे हे वेगळे फॅक्टर्स झाले. पण नॅशनलला
आता सेनेलाही ही जाणीव आहे की ज्या प्रकारचे आपले एमपीज आदल्या इलेक्शनला निवडून आले ते मोदी लाटेमुळे आपल्याला ह्याचा प्रचंड फायदा झाला आणि तेच आपण स्वतःच्या ताकदीवर उभे राहिलो तर तो मार्ग सोपा नाहीये. विशेषतः आता ज्या प्रकारची पडझड झालेली आहे आणि भाजप प्रचंड अग्रेसिव्ह झालेली आहे. म्हणजे आपण जाणता की भाजपचा किती फोकस्ड पक्ष आहे आणि इलेक्शन कुठलीही इलेक्शन असू दे भाजप अत्यंत सिरियसली घेतं. म्हणजे लोकल कॉर्पोरेटरच्या इलेक्शन पासून ह्याचे इलेक्शन तर नॅशनल इलेक्शन तर फारच दूरची गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता सेनेच्या एमपीजनाही हा सेन्स आहे, खासदारांनाही हा सेन्स आहे की आपला मार्ग सोपा नाहीये आणि म्हणूनच ही जी सेनेची जागा कमी होतीये किंवा जी स्पेस सेनेची होती त्याच्यात जी वॉइड निर्माण होतीये त्याचा झटका सेनेच्या खासदारांना बसणारच आहे ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. पण त्याच्यातून मार्ग काय, परत तर येऊ शकत नाही. आता ज्या प्रकारची प्रोसेस सगळी झालेली आहे त्या प्रकारे पुढच्या 6 महिन्यात ह्यातून पटकन काही होईल आणि मनमिलाफ होईल असं काही लक्षण दिसत नाही. पण ह्यातून काहीतरी स्ट्रॅटेजी सेनेला करावी लागेल. पण ह्याच्याविषयी दुमत नाही की खासदारांना माहितीये की ह्याच्या पुढच्या इलेक्शनमध्ये त्यांचं काही खरं नाहीये. म्हणजे जो कॉन्फिडन्स एकनाथ शिंदेचा गट दाखवतोय की आम्ही प्रूव्ह करून दाखवू की आम्हीच खरी सेना आहोत, त्यात खासदारांनाही आणण्याचा प्रयत्न होईल आणि मग सेनेवर क्लेम करण्याचा प्रयत्न होईल. त्याच्या मागे कारण हेच आहे की खासदारांनाही जाणीव आहे की आपण एक बाजू निवडली नाही, विशेषतः आता ज्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले आहेत ती बाजू निवडली नाही तर आपला ह्याच्या पुढे टिकाव लागणं अवघड आहे. सगळं आपण महाराष्ट्राच्या अँगलनं बघतोय. त्यातले गोष्टी समजून घेतल्या. दिल्लीतनं महाराष्ट्र कसा बघितला जातोय हेही तुमच्याकडून समजून घेतलं. महाराष्ट्रातल्या या घटनाक्रमाचा देशात तुमचे जे काउंटर पार्ट्स असतील सीएनएन मधले वेगवेगळ्या राज्यात, दिल्लीत कसा अर्थ लावला जातोय आणि त्याला या घटनाक्रमाला ते कोणत्या नजरेतनं बघतायत, त्यातनं ते काय धडे घेत आहेत, काय लर्निंग्स घेत आहेत? वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आता नॅशनलला राजकारण कव्हर करतात किंवा वेगवेगळी जी राज्य कव्हर करतात त्यांच्यासाठीही हा धक्काच आहे. म्हणजे एकंदरीत भाजपचं जी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आपण लक्षात घेतली की ऑपरेशन लोटस करणे, तर त्या प्रकारे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस होईल ह्याच्याबद्दलची कुणकुण राष्ट्रीय राजकारणात बऱ्यापैकी आधीपासून होती. म्हणजे कर्नाटक म्हणा किंवा बाकी जी नॉर्थ मधली राज्य आहेत, सेंट्रल इंडियातली राज्य आहेत, त्या सगळ्या ह्याच्यातून ज्या प्रकारे ऑडेशियसली बाकीच्या राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस झालं त्या प्रकारे महाराष्ट्रातही होणार ह्याच्याविषयी त्यांना जास्त खात्री होती आमच्यापेक्षा. आणि आमचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे आणि तिथे इतकं असं म्हणजे मग आतापर्यंत जेलमध्ये का नाही टाकलं त्यांना, मग एवढंच ऑडेशियस होतं तर मग आतापर्यंत हे असं का नाही केलं, रेड मधून हे सापडलं तर मग तसं का नाही केलं, अशा आमच्या चर्चा चालायच्या आतापर्यंत. पण मला असं वाटतं की बाहेरच्या राज्यांना कदाचित जेवढी शाश्वती होती ऑपरेशन लोटस बद्दल तेवढी आम्हाला नव्हती. जो ऑपरेशन लोटस बद्दलचा एक खात्री होती लोकांना बाकीच्या राज्यांमध्ये की महाराष्ट्रात तर होणारच होणार. उत्तर प्रदेश जर का भाजपने घेतलं तर महाराष्ट्र भाजप सोडणार नाही, हे मला उत्तर प्रदेशच्या इलेक्शन नंतर सांगितलं होतं कोणीतरी. महाराष्ट्राचं राजकारण एक स्थिर राजकारण होतं. 1995 का 90 सालापासून पूर्ण कारकीर्द जवळपास प्रत्येक सरकार पूर्ण करत होतं आणि इतकं नाही व्हायचं. विचारांचं राजकारण आहे असं मानलं जायचं. अशी राजकारण, अशी पळवापळी ही सगळी उत्तरेतल्या राज्यात होता. विशेषतः ज्याला इथली लोक किंवा सगळेजण पट्ट्यातली राज्य म्हणतात, अशा उत्तरेतल्या राज्यात होतात असं म्हणतात. तर त्यांच्या त्यांच्या बरोबरीला महाराष्ट्रातलं राजकारण जाऊन बसलं असं लोक म्हणतात का, आणि हे डिटोरेशन आहे? मला असं असं का नाही वाटत, कारण महाराष्ट्रात तसं नेहमीच अगदी पूर्ण कार्यकाळ पूर्ण केलेली सरकार किंवा डिफेक्शन झाले नाहीत, आमदार पळून गेले नाहीत, होते ते सोडून गेले नाहीत, असं नाही झालेलं आहे ना महाराष्ट्रात. पवार स्वतः मुख्यमंत्री असतानाही आपण अशा गोष्टी झालेल्या बघितलेल्या आहेत. किंवा कार्यकाळ मुख्यमंत्र्यांचा पूर्ण न होणे हाही तसा काही महाराष्ट्रासाठी नवीन मुद्दा नव्हता. पण महाराष्ट्राचं आतापर्यंतचं राजकारण एक
सौहार्दपूर्ण राजकारण होतं. म्हणजे किती नाही म्हटलं तरी विरोधी पक्षातले जे नेते होते ते समोरच्या पक्षात जाऊन बोलू शकायचे, गप्पा मारू शकायचे, जेवायला जाऊ शकायचे. आता जरी का क्लेम सुरू असला की त्यातलं फार काही बदललेलं नाहीये, तरीही आपण ज्या प्रकारची कटुता बघतोय आता आलेली, ती पण खरी आहे. म्हणजे त्या दृष्टीने ऱ्हास झालाय का, तर निश्चित झालेला आहे, त्याच्याविषयी वाद नाही. आणि अशा प्रकारचे पॉलिटिकल अलायन्सेस कधी महाराष्ट्राने बघितलेले नव्हते. अशा प्रकारची, बरं, वैचारिक धाटणी म्हणजे फार अगदी शिवसेनेला खूप वैचारिक धाटणी होती आधीपासूनची आणि ते त्या वैचारिक धाटणीनुसारच वागलेत नेहमी, असंही नाही. शिवसेनेला तसं काही पॉलिटिकली आयडिओलॉजी अशी कुठली तरी ते नेहमीच ती धरून राहिले असाही काही प्रश्न नव्हता. पण एक साधारणपणे ढोबळ मानाने काही गोष्टी होत्या ज्या मानल्या जायच्या की हे हे असंच होणार किंवा हे असं होणारच नाही, जे की भाजपनेही गृहीत धरलं होतं. आणि म्हणूनच सेनेला त्यांनी ज्या प्रकारची वागणूक दिली, ज्याच्यामुळे पुढे जे व्हायचं ते झालं, ते त्या काय अंदाजामुळेच होती की महाराष्ट्रातलं राजकारण हे असंच आहे आणि हे बदलणार नाही. ते गेल्या आपण काही वर्षात बघतोय की पूर्णपणे बदललेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग महाराष्ट्रात झालेले नाही आहेत का, तर अगदीच झालेले आहेत. सरकार कमी काळ राहून पडलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ पूर्ण केलेले नाही आहेत. पण ऱ्हास झालाय का, मला वाटतं ऱ्हास झालेला आहे. कारण ही जी कटुता आली आहे आणि ज्या प्रकारे एक वेंजन्स राजकारण बघतोय, ते थोडस प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला वाटतं. पण अगदीच आधी अजिबातच नव्हतं आणि आधी नंदनवन होतं आणि आता अचानक खूप खराब झालं असं नाही वाटत मला. काळाप्रमाणे राजकारण बदलते, ते पुढं कुठं जाईल हे माहित नाही आपल्याला. पण आता या घडलेल्या घटनांचा एक खूप वेगळ्या अँगलनं तुम्ही आम्हाला इन्साइट दिलीत, आणि जे फील्डवरती आहेत अशा व्यक्तीकडून हा थरारपट आणि त्यातली इन्साइट आम्हाला समजून घेता आले, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. पुन्हा वेगळ्या विषयासाठी नक्की भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.